मी हे तुला आधी सांगायला हवं होतं. खरंय, आमच्यात तशी जवळीक निर्माण झाली होती. चूक झाली आमच्याकडून, माझ्याकडून. आणि त्यानंतरच तिच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. तिचा कॉन्फिडन्स वाढला की आता आमचं नातं बदलेल. बाबा, ह्या सगळ्यानंतर त्यांना घराबाहेर काढणं कितपत योग्य होतं? अक्षरा, चूक दोघांची झाली. जे काही झालं ते दोघांच्या सहमतीनं. पण ह्या सगळ्यानंतर मॅडमनी तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करणं स्वाभाविक आहे ना बाबा. आणि ह्या सगळ्याची शिक्षा फक्त मॅडमना का? तुमची पण चूक झाली ना. माझी चूक झाली ना. त्या बाईला मी कुठल्याही अर्थी जवळ करायला नको होतं, ते मी केलं. माझी मोठी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा मी आजवर भोगली, यापुढेही भोगायला तयार आहे. जे काही झालं त्यानंतर तिच्या अपेक्षा वाढल्या, त्या मी पूर्ण केल्या नाहीत. ते तिला निक्षून तोंडावर सांगितलं. त्यानंतर तिने काय केलं? मला चुकीची औषधं देऊन, बधीर करून, सुन्न करून, पांगळा करून या खोलीत खितपत पाडलं तिनं. माझ्या अख्ख्या घराचा ताबा घेतला. माझं अस्तित्व या घरातून संपवायला बघितलं तिनं. हा तिचा सूड, हे तिचं प्रेम. मी तरीही तिला माफ करायला तयार आहे. तिनं माझ्याबरोबर जे काही केलं मी माफ करेन तिला. पण माझा सूड उगवायसाठी तिनं माझ्या मुलाचं शिक्षण का तोडलं? त्याला शाळेपासून वंचित का ठेवलं तिनं? माझ्या चारूचं स्वप्न होतं त्यानं खूप शिकावं, ते तिनं पूर्ण होऊ दिलं नाही. या घरातलं शिक्षण तिनं बंद केलं. तिनं माझ्या चारूची पुस्तकं माझ्या डोळ्यासमोर जाळली. अक्षरा, हा कसला सूड? आणि मी यासाठी तिला का माफ करावं? माझ्यावर सूड उगवण्यासाठी तिनं अशा एका मुलाचं आयुष्य बर्बाद केलं आणि करतेय, जो मुलगा देवी मानून तिची पूजा करतो. याची शिक्षा तिला कोण देणार? अक्षरा, याचा जाब तिला कोण विचारणार? याचा न्याय कोण करणार? विठ्ठला तू येडा कुंभा. विठ्ठला. वहिनी साहेब, काय हवाय का तुम्हाला? नाही नाही, तुमचं चालू द्या, मी घेते. वहिनी साहेब, काय करताय सा? सगळ्यात आधी तुम्ही मला वहिनी साहेब म्हणणं बंद करा. किती वेळा सांगितले तुम्हाला, अक्षरा म्हणत जा मला. अहो पण सरकारनं कळते चिडतील माझ्यावर. मग ताई म्हणा, किंवा अजून एक करू शकतो. जेव्हा आजूबाजूला सगळे असतील तेव्हा वहिनी साहेब म्हणा, आणि कोणी नसेल तेव्हा ताई म्हणा. बर वहिनी साहेब, पण तुम्ही काय करताय ते सांगचाल का? मी या सगळ्यांसाठी बदामाचा शिरा बनवणार आहे. वहिनी साहेब, म्हणजे ताई, अहो सरकारनं कळ तर नोकरी जाईल माझी. अहो, ज्या मॅडम एकाची नोकरी वाचवतात त्या दुसऱ्याची नोकरी कशा जाऊ देतील? तुमच्या नोकरीला काही होणार नाही, नाही जाणार तुमची नोकरी. अहो ताई, ऐका ना माझं. हो तर मी तुम्हाला समजासाठी ताई म्हणेन, पण असं काय तुम्ही करू नका. मी तुम्हाला बनवून देतो ना शिरा. काहीही होणार नाही. आणि मी भुवनेश्वरी मॅडम साठीच खास बनवते शिरा. अहो तुम्ही कोणासाठी बनवताय हे महत्वाचं नाही, तुम्ही बनवताय हे माझ्यासाठी धोक्याचं आहे. अहो नका टेन्शन घेऊ, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. आणि जर कोणी काही बोललं तर त्याची जबाबदारी माझी. तुम्ही ताई म्हणता ना मला, मग तुमची नोकरी मी गोत्यात कशी आणेन? माझ्यावर विश्वास ठेवा, काही होणार नाही. तुम्हाला किंवा तुमच्या नोकरीला धक्काही लागणार नाही. अहो पण एक काम करू, तुम्ही मला मदत करा, म्हणजे तुम्हाला एक काम केल्याचं समाधान मिळेल. ठीक आहे? हा, एक काम करा, प्लेट घ्या.
चला प्लेट घ्या मागून. हा ते काम आजच्या आज होईल असं बघा. स्वतः जातीने लक्ष घाला त्यात. हा मॅडम येऊ का? ठीक आहे. तुमची शाळा आहे का येऊ का म्हणून विचारायला? घर आहे या की आत. नाही, मला वाटलं तुम्ही काहीतरी कामात असाल, तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून विचारलं. तुम्ही घरात आल्यापासून आम्ही डिस्टर्बच झालोय हो. पण ते जाऊ द्या. आम्हाला सांगा तुमची पावलं आमच्या खोलीकडे कशी? तुम्ही फुलपगारे सरांना शाळेत जायची परवानगी दिलीत ना, त्यामुळे. मग काय आता हत्तीवरून साखर वाटायची की काय? नाही तसं नाही मॅडम, पण एकंदरीतच घरात चांगलं वातावरण आहे ना, म्हणून शिरा केला होता. कुणी केला? घरातला सगळा मेनू तर आम्ही ठरवतो. विसरलं की काय सगळे? मी केला मॅडम शिरा. तुम्ही? अहो मी फुलपगारांना शाळेत जायची परवानगी दिलती. तुम्हाला स्वयंपाकघरात जायची नाही. सॉरी मॅडम, पण सारखं सॉरी मॅडम, चुकलं मॅडम म्हणता. मग चुकाच का करता? या चुकीचा पश्चाताप म्हणून सॉरी मॅडम या विषयावर एक निबंध लिहून आणा. जावा. बरं आम्हाला सांगा, तुम्ही स्वयंपाकघरात असताना तुम्हाला शिरा करून कुणी दिला? कोण होतं स्वयंपाकघरात? मॅडम यामध्ये कुणाचाच दोष नाही. मीच म्हटलं मला शिरा बनवायचा. पण कोण होतं? नाव सांगा त्याचं. धनाजी काका. आता त्याची काही खैर नाही. मॅडम सूर्यवंशींच्या सुनेला काम करायला लावतो बाई तो. एकदा वाचला होता पण आता नाही. धनाजी! नाही नाही मॅडम, एक मिनिट मॅडम, ऐका माझं. त्यांची काहीच चूक नाहीये. मीच त्यांना म्हटलं मी शिरा बनवते. उलट ते मला म्हटले पण होते की थोरल्या सरकार खूप चिडतील, रागवतील. मीच त्यांना म्हटलं मला शिरा बनवायचा आहे. मॅडम मला माझ्या हातचा शिरा तुम्हाला खाऊ घालायचा होता. त्यांची काहीच चूक नाहीये मॅडम, प्लीज त्यांना काही बोलू नका. मग काय आता शिरा खायला घालून आमच्या मनात शिरायचा प्रयत्न करताय का तुम्ही? मॅडम मला मनापासून वाटलं तुम्हाला शिरा खाऊ घालावा, म्हणून मी केला. मला माहितीये तुम्ही मला आपलं मानत नाही, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल आस्था आहे. आस्था? ओ तुम्ही आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होतात. पण मॅडम तेव्हा मला तुमची बाजू माहित नव्हती. हा आणि आता कळल्यावर काय सहानुभूतीचे उमाळे आले? सहानुभूती? मॅडम सहानुभूतीची गरज त्यांना भासते जे लाचार असतात. तुम्ही मानी आहात. ज्याला स्वाभिमान आहे त्याला सहानुभूतीची काय गरज? आम्ही स्वाभिमानी का? तर आम्हाला जे पटेल ते मनात न ठेवता आम्ही बोलतो. आणि मला तेच आवडतं, बिनदिक्कतपणे बोलणं. मॅडम प्लीज घ्या ना शिरा, प्लीज. माझ्यासाठी नाही, अधिपतींसाठी घ्या. तुम्हाला बरोबर कळतो कुणाचं नाव घेतल्याबरोबर आपलं काम होईल ते. आता आमच्या अधिपतींचं नाव घेतलं तुम्ही. द्या आणा तो शिरा. यात इष्ट नाही घातलं ना? मॅडम असं का करेन मी? काय एकदा ईशाची परीक्षा घेतली तुम्ही आमची. ती सामाई होती, वार्षिक असल. आणि मग या वार्षिक परीक्षेनंतर आमचं एकदम वर्ष श्राद्ध. मॅडम त्या आनंदाच्या क्षणी असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला नको असेल शिरा तर नका खाऊ, पण हे असे आरोप करू नका प्लीज. मला मनापासून वाटलं म्हणून मी केला शिरा. ओ सुनबाई, तुम्ही पहिल्यांदा हे असं मुळमुळ रडणं बंद करा. असं भरल्या घरात रडू नये. आणि जोक केला हो मी, जोक. खातोय. हा शिरा तुम्ही केला? हो मॅडम. नक्की? का पेपर दुसऱ्याने सोडवला आणि तुम्ही फक्त त्याच्यावर तुमचं नाव लिहिलं? नाही मॅडम,
मी स्वतःच्या हाताने बनवला शिरा. बाकी सगळं जाऊ दे सुनबाई, पण तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे. आवडला तुम्हाला? थँक्यू मॅडम. ठेवा ते इकडं. आणि हे घ्या. मॅडम हे कशाला? आधीच खूप दिलंय तुम्ही. बक्षीस आहे, बक्षिसाला कधी नाही म्हणू नये. आणि हे तुम्हाला नाही, तुमच्या हातातल्या अन्नपूर्णेला वाहतोय आम्ही. राहू द्या. चंचे चंचे, अगं तुला काय सांगू, लई भारी झालाय बघ शिरा. मम्मी बस झाला तुझा शिरा पुराण. घरात कसं शिरायचं हे सांगाय फोन केलतास ना तू. मागा धरणं घसाच्या शिरात आणून शिरा शिराच करायलेस. माझं घरात शिरायचं कसं ते सांग. कठीण आहे म्हणजे. आ हा हा हा, वा वा वा. मम्मी अगं बाजूला कोण आहे का म्हणून फूड लँग्वेज मध्ये बोलायलीस का? आहा वा 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 वाव आहे का? मम्मी मला घरात शिरायला वाव आहे का? हा म्हणजे मावशी आणि मास्तरनीचं भांडण झालं काय? अजून काय आहे का? म्हणजे सांग सांग ती सांग. गप गच्चनचे, भांडण नाही झालंय, प्रेम उफाळून आलंय. कुणाचं? मावशीचं मास्तरीनबाईवर नाही ग, अधिपतीचा अक्षरावर. आणि तुला सांगते चंचे, एक नंबर शिरा झालाय बघ. मम्मी आता पुणे एकदा जरी शिरा म्हणलीस ना तर तिथं येऊन टोपार शिरा तुझ्या घशात कोंबत, तो बी म्या केलेला, कळलं? बरं 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 चंचे, चिडू नगस. हिथं इशय काय, तू बडबडती काय? अगं ती मास्तरीन का नाही लई कावेबाज बाई आहे. ती का नाही अधिपतीला हाताशी धरून ताईकडनं समध्या मागण्या पूर्ण करून घ्यायल्या. काय सांगतीस काय मम्मी? वय की अगं तुझी या घरात यायची समधी दारं बंद होताना दिसाल्यात मला. अगं पण मम्मी मावशी असं का वागायले तेच तर कळना झालंय. ताई अशी का वागायल्या? तिच्या मनात काय आहे ते मी बघते आणि तुला सांगते. हा तू फोन ठेव, नाहीतर तुझ्याशी बोलताना जर मला कोणी बघितलं का नाही तर माझ्यासाठी बी या घरातली समधी दारं बंद होत्याल. ठेव फोन. हा शिरा. बाबा शिरा केलाय. अरे वा, चारू, तुझी सून किती आनंदात आहे पाहिलंस ना? बाबा शिक्षणातल्या लढाईतला अजून एक टप्पा जिंकलोय आपण. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना मी शाळेत गेले कळलं म्हणून त्यांनी फुलपगारे सरांना नोकरीवरून काढलं. एवढंच येतं तिला. हे जे काढून टाकणं तोडून टाकणं ना ते बरोबर जमतं तिला. बाबा ऐकून तर घ्या. तेच केलं ना तिनं अक्षरा आतापर्यंत. हे घर तोडलं तिनं, माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं. तुझा श्वास असणारी शाळा तोडायला निघाली होती तुझ्यापासून, ते जमलं नाही म्हणून आता फुलपगारांची नोकरी तोडायला निघाली. नाही नाही बाबा, त्यांनी फुलपगारे सरांना नोकरीवरून नाही काढलं. काय? हो मी तेच सांगतेय. भुवनेश्वरी मॅडमनी खूप सकारात्मक निर्णय घेतला ज्यामुळे फुलपगारे सरांची नोकरी वाचली. बहुतेक त्यांच्या लक्षात आलं असेल की सरांची केवढी गरज आहे या शाळेला. नाही अक्षरा, हे असं नाहीये. फुलपगारांची शाळेला गरज आहे म्हणून तिने त्यांना पुन्हा रुजू करून घेतलं असं असणार नाही. हे यात काहीतरी खेळी आहे तिची, काहीतरी वेगळं कारण आहे.
नाही बाबा, मला नाही वाटत असं. उलट मला तर आता असं वाटतंय की अधिपती जे म्हणतात ते खरं आहे. भुवनेश्वरी मॅडम शहाळ्यासारख्या आहे. बाहेरून कठोर पण मनातून गोड. इवन आत्ता पण मी त्यांना शिरा द्यायला गेले होते ना, तेव्हा माझ्याशी खूप चांगलं वागल्या त्या. अक्षरा, तिच्या ह्या आत्ताच्या चांगल्या वागण्यावरती जाऊ नकोस तू. ती आतून कशी आहे ते ओळख. आणि बाळा, माणसाच्या चेहऱ्यावरून त्याचे हावभाव ओळखता येतात, त्याचा स्वभाव नाही. आणि या भुवनेश्वरीचा स्वभाव कसा आहे मी तुला सांगितलंय. पण त्यांचा स्वभाव परिस्थितीमुळे बदललेला असू शकतो ना. अक्षरा, मी कसं समजावू तुला बाळा? भुवनेश्वरीला समजून घेणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण ती आतून अवघड बाई आहे. हे आत्ता जे तिनं केलंय ना, हे असंच वागते ती. अनप्रेडिक्टेबल आहे. हेच करते ती, समोरच्याला मॅनिप्युलेट करते. समजून घे बाळा. आणि अक्षरा, ती जेव्हा 2 पावलं मागे येते ना, तेव्हा नक्की समजावं पुढे 2 पावलं उडी घेणार आहे ती. बाबा, आज त्यांनी उडी घेतली, पण तुम्ही म्हणताय तशी नाही. ज्यांनी फुलपगारे सरांची नोकरी वाचेल अशी उडी, अगदी सकारात्मक. अक्षरा, ही तिची झेप नाही, तिची झडप असू शकते. ती आपला कधी लचका तोडेल कळणार नाही बाळा. तू गाफील राहू नको. बाबा, मला असं वाटतं की एखाद्याचं नाव कानफाट्या पडलं ना, की आपल्याला असं वाटतं तो तसाच वागणार, पण तो नेहमीच तसा वागेल असं नाही ना. आणि आपण त्या माणसाला त्याचा चांगला चेहरा दाखवण्यासाठी मदत केली पाहिजे. तुम्हाला नाही वाटत असं? नाही अक्षरा, हे बघ. बाबा बाबा प्लीज, हा आनंदाचा क्षण आहे की नाही. मग उगाच भुवनेश्वरी मॅडम बद्दल निगेटिव्ह बोलून आपण त्यात विरजण नको ना घालायला. प्लीज, मी मस्त शिरा केलाय, तुम्ही शिरा खाऊन घ्या ना. अक्षरा, तुला आनंद झाला तर मला नाही होणार का? मी आनंदाने शिरा खाईन. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तू तिच्या गोड वागण्याला भूलू नकोस. बाबा, मी तेच म्हणते, प्लीज आपण ह्या विषयावर चर्चा नको करायला आता. हो, ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीबद्दल बोलून आपण तिला मोठं का करायचं? आज मॅडमनी जे केलंय त्यात आपण आनंद मानलाय. बघा ना, मी एवढा छान शिरा करून आणलाय. तुम्ही शिरा खा ना, नाही तर तो गार होईल. मी आलेच. हे भुवनेश्वरी म्हणजे समोरच्याला गार करणारं वादळ आहे. हे या पोरीला कसं समजावून सांगू चारू? आणि आजचं भुवनेश्वरीचं वागणं ही वादळापूर्वीची शांतता आहे. हाय हाय बघ कळाय खाऊ शकते म्या. कसा झालाय मॅडम शिरा? जर म्या वाईट म्हणलं तर खाणार नाहीस काय? नाही, असं नाही. मी 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 पणा बंद कर ग तुझा. किती वेळा तू मी पणा करशील ग. आणि हे बघ, शिऱ्याचा जर विचारशील तर 1 नंबर झालाय शिरा. धनाजी बी कधी कधी का नाही कमालच करतोय. ते म्हणतात का नाही, ताजमहल बनवणाऱ्यांचे जसे हात कापले का नाही, तसे धनाजीचे बी हात कापाय पाहिजेत. 1 नंबर झालाय शिरा. थँक्यू. तुमच्या शिकलेल्या लोकांचा काही प्रॉब्लेम आहे काय ग? जरा काय झालं का थँक्यू, जरा काय झालं का सॉरी. आनंद, तू का थँक्यू? कारण मी बनवलाय मॅडम शिरा आणि तुम्हाला तो आवडला. काय बोलली? शिरा नक्की तू बनवलंय? हो. हा ते सॉरी, ते काय म्हणलं? सॉरी म्हणलं. मी पण तेच म्हटलं ना मॅडम. सॉरी आणि थँक्यू हे शब्द फक्त शिकलेलेच लोक वापरतात असं नाही. कुणीही वापरू शकतं भावना व्यक्त करायला. हा म्हणजे ते झालंय जरा बरा 1 नंबर झालाय शिरा.
तू गोड बनवलंय म्हणजे घरात काय गोड घडलंय काय? नाही घडलं नाहीये, पण सध्या सगळं चांगलंच घडतंय ना घरात. आणि इथून पुढेही चांगलंच घडणार आहे. वय चांगलंय की. नाही नाही म्हणताना मास्तरीन घरात चांगलीच हातपाय पसरायल्या. अधिपतीच्या आंधळ्या प्रेमात राहून ताईच एक दिस या घरातनं बाहेर गेली नाही म्हणजे मिळवलं.